आज संध्याकाळी हळदी-कुंकवाला जायचं होतं, पण त्याआधी सकाळी सकाळी रिद्धीने जी आहे सिद्धीची नोटबुक फाडून टाकली होती. मग सिद्धी जी आहे ती खूप रागवली होती तिच्यावरती. मला तर काय आता रिद्धीला काही बोलताच येत नव्हतं, कारण की ती आधीच रडायला लागली होती. सिद्धीचे बाबा जे आहेत बाहेर कार वॉश करत होते. मग थोडा वेळ त्यांना कारमध्ये बसवलं, तोपर्यंत मी घरात स्वयंपाक बनवून घेतला. सुट्टीच्या दिवशी आमच्याकडे फिक्स बेत असतो, म्हणजे इडली, सांबर, नारळाची चटणी आणि उत्तप्पा. मग संध्याकाळी मी आणि माझी मैत्रीण जे आवरून हळदी-कुंकवाला गेलो होतो. तर ज्या ताईंकडे हळदी-कुंकवाला गेलो होतो, तर त्या ताईंचं जे आहे रील शूट करणं चालू होतं. तर त्यांनी बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. मग तिथे हळदी-कुंकू घेतलं, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि घरी आलो, कारण की आम्हाला आमच्या बिल्डिंगमध्ये देखील एका बाळाचं बोरनान होतं, तिथे जायचं होतं. हळदी-कुंकवाला जाताना मी रिद्धी आणि सिद्धीला जे आहे त्यांच्या बाबाकडे घरीच ठेवून आले होते. पण मग बोरनानला जाताना मला त्या दोघींना सोबत घेऊन जायचं होतं. मग घरी आले आणि घरी आल्यावर रिद्धी आणि सिद्धीचं देखील आवरलं आणि ज्या बाळाचं बोरनान होतं त्यांच्या घरी जायला निघालो. पण तिथे गेल्यावर कळालं की सगळ्यात आधी आम्हीच गेलो होतो, आणखीन बायका यायच्या बाकी होत्या. मग थोडा वेळ बसलो, मग सगळ्या जणी आल्या. पण ह्या ताईचं बाळ जे आहे ते हलव्याचे दागिने बिलकुलही घालत नव्हतं, खूप रडत होतं. खूप प्रयत्न केले पण त्या काय बाळाने दागिने घालूनच दिले नाही. मग तसंच बोरनान केलं, त्यातही ते खूप रडायला लागलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात लवकर, बाय.